बुधवारी कोल्हापूर शहरात जिल्ह्यात सर्वत्र विघ्नहर्ता गणरायाचं जल्लोषात आगमन झालं. शहरातील राजारामपुरी परिसरात गणेश आगमन मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह साऊंड सिस्टीम, लाईट इफेक्ट्स आणि केरळ नृत्याचा आविष्कार पाहायला मिळाला. राजारामपुरी 12वी गल्लीमधील गणेश तरुण मंडळानं आवाज सोडतो काचा फोडतो असा फलक लावून थेट पोलीस प्रशासनाला आव्हान दिलं होतं. हा फलक चर्चेचा विषय ठरला होता. राजारामपुरी पोलिसांनी याची गांभीर्यानं दखल घेत या मंडळाचा अध्यक्ष सौरभ पाटील याला पोलीस चौकीत आणून बोलावून घेऊन पोलिसी खाक्या दाखवला. यानंतर सौरभ पाटीलनं माफी मागितली आहे. सोहन प्रताप पाटील, मी राजारामपुरी 12वी गल्ली गणेश तरुण मंडळ कोल्हापूरचा विघ्नेचा अध्यक्ष. गेल्या 2 दिवस आधी गणेश आगमन मिरवणुकीमध्ये आमच्या मंडळाकडून आगमन मिरवणुकीत काही चूक झाली होती. तर चूक अशी झाली होती की आमच्या थोड्या कार्यकर्त्यांनी एक फलक केला होता ज्याच्यावरचा मजकूर अत्यंत खराब होता. तर ते लिहिलेला आवाज सोडतो काचा फोडतो. तर मी सर्वांचे यासाठी क्षमस्व आहे व राजारामपुरी पोलीस स्टेशन यांनी मला चांगली समज दिलेली आहे. तर भविष्यात आमच्याकडून पुन्हा अशी कोणतीही चूक होणार नाही याची मी दावे घेतो. आणखीन तुम्हीही पुढच्या वर्षी डॉल्बी किंवा आवाज वगैरे कोणतेही ध्वनी प्रदूषण करताना विचार करून करा, जेणेकरून आपल्या शरीराची हानी व्हायला नको.